ताडोबाच्या जंगलात निळ्या निळ्या पाण्याचं सुंदर असं सरोवर होतं आणि त्या सरोवरात भरपूर जलचर प्राणी राहत होते. बेडूक दादा, कासव दादा, बरेच प्राणी राहत होते. बेडूक दादांचे अख्खे कुटुंब राहत होते. मग असं असताना काय झालं, उन्हाळा आला. उन्हाळा आल्यावर सरोवरातलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं, म्हणजे आटायला लागलं. त्यामुळे सगळ्या प्राण्यांनी, जलचर प्राण्यांनी काय ठरवलं, आता आपण हे सरोवर सोडून दुसरीकडे स्थलांतर करायचं, जिथे जास्त पाणी असेल त्या सरोवरात जायचं. असे म्हणून त्या सरोवरातले सगळे प्राणी हळूहळू त्यातून निघून दुसरीकडे स्थलांतरित झाले. सगळे प्राणी गेले. बेडूक दादाचे कुटुंब सगळे गेले. मग उरले कोण? जितू बेडूक दादा आणि त्यांचा पुतण्या सत्तू बेडूक. सत्तू हा तरुण होता. दोघेच उरले. मग जितू बेडूक दादा एके दिवशी सत्तूला काय म्हणाले, अरे सत्तू, आपण दोघी आता हे सरोवर सोडून जाऊया. आता इथे पाणी काहीच नाही, या सरोवरात कोणी सुद्धा नाही. आपण पण थांबायचे नाही, कारण पाण्याविना आपण जगणार कसे? सत्तू म्हणाला, होय काका, तुमचे बरोबर आहे, आपण दुसरीकडे जाऊया. मग सत्तू बेडूक आणि जितू बेडूक दादा निघाले दुसरीकडे. चालत 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 बरेच अंतर काढले त्यांनी, पण त्यांना पाण्याचं एकही सरोवर किंवा विहीर काहीच दिसेना. बऱ्याच अंतरावर लांब गेल्यावर त्यांना एक विहीर दिसली. विहीर दिसल्यावर सत्तूला खूप आनंद झाला. तो म्हणाला, काका, आता विहीर दिसते आपल्याला, आपण ह्या विहिरीत जाऊया, थांबूया इथं. मग जितू बेडूक दादा विहिरीजवळ गेले. दोघांनी वाकून बघितलं विहिरीत, पण विहिरीत थोडंच पाणी होतं. सत्तू म्हणाला, काका, विहिरीत पाणी आहे, आता आपण इथं उडी मारून थांबायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. पण जितू बेडूक दादा म्हणाले, थांब सत्तू, असा उतावीळपणा करू नको. अरे, विहीर बघितलीस का, किती खोल आहे, पाणी किती थोडंच आहे, आपण किती दिवस थांबणार इथं? थोड्या दिवसांनी हेही पाणी आटून जाईल. त्यामुळे इथं आपल्याला थांबाय नको, आणखी पुढे जाऊया, जिथं जास्त पाणी असेल तिथं आपण थांबूया. पण सत्तू काही ऐकायला तयार नाही. तो म्हणाला, नाही काका, मी इथेच थांबणार, तुम्ही काही करा, मी या विहिरीत उडी मारणार. मग जितू बेडूक दादा म्हणाले, अरे असे करू नको सत्तू, या विहिरीत जास्त काळ तू टिकणार नाही. थोड्या दिवसांनी पाणी आटले की आपल्या प्राणावर संकट येईल, आपल्या जीवावर बेतेल आणि या विहिरीतनं परत वरती येणार नाही आपल्याला, त्यामुळे इथे थांबाय नको. पण सत्तू काही ऐकेना. त्याने पटकन विहिरीत उडी घेतली. शेवटी नाविलाजाने जितू बेडूक दादा तिथून निघाले, पुढे पुढे चालत गेले. बऱ्याच अंतरावर गेल्यावर त्यांना एक सुंदर असं भरपूर पाणी असलेलं तळं दिसलं. अरे वा, आता इथं भरपूर पाणी आहे. पण सत्तूने काय ऐकलं नाही. आता काय करायचे त्यांना प्रश्न पडला. पण ते काय करणार होते? आता सत्तूने विहिरीत उडी घेतली होती, त्यामुळे त्यांचे काही चालले नव्हते. मग जितू बेडूक दादा त्या तळ्यात गेले, पण त्यांची काळजी सगळी सत्तूकडे होती. मग काय झालं, जितू बेडूक दादा आनंदाने त्या तळ्यात राहिले. पण सत्तूचं काय झालं माहितीये? थोड्या दिवसांनी त्या विहिरीतलं पाणी आटून गेलं. पाणी आटल्यावर सत्तू खूप घाबरला. त्याला काय करावे कळेना. तो मनात म्हणाला, अरे देवा, हे काय करू मी? माझ्या जितू काकांनी सांगितलं होतं या विहिरीत उडी मारू नको, मी ऐकलं नाही, मी उतावेळपणा केला. त्यांचं ऐकलं असतं तर जास्त पाण्याच्या सरोवरात त्यांच्याबरोबर गेलो असतो. आता हे संकट माझ्या प्राणावर बेतले. त्याने वरती उडी मारून येण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही वरती येता येईना. आता काय करायचं? असा धास्तावून तो एका कोपऱ्यात कोरड्या पडलेल्या विहिरीत बसला. पाण्याविना त्याचे काही चालेना आणि एक दिवशी त्याचे प्राण निघून गेले. तो बळी पडला. जितू काकांनी सांगितलेले त्यानं ऐकलं जर असतं तर हे संकट त्याच्या समोर आलं नसतं.
म्हणून कधी थोड्या मोठ्यांनी सांगितलेलं नेहमी ऐकावं, नाहीतर आपण संकटात पडतो. थोरा मोठ्यांचे बोल हे अनमोल असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.